आपण जाणून घेऊया 80 ते 85 दिवसाचे हळद या पिकाचे खत नियोजन. शेतकरी मित्रांनो, आपला 80-85 किंवा 90 दिवस 120 दिवसापर्यंतचा जो महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला फुटवा. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीला जितके फुटवा जास्त निघेल आणि जास्त निघून फायदा नाही शेतकरी मित्रांनो, आपला फुटवा जाड पण झाला पाहिजे. कारण आपला फुटवा जाड झाला तेव्हा शेतकरी मित्रांनो आपलं उत्पन्न जे आहे हे एक समान निघणार आहे. कारण आपल्या फुटव्याचा जो कंद निघणार शेतकरी मित्रांनो, ते कंद आपल्याला समान जाड करायचे. जेवढा मातृकंद जाड तेवढा फुटव्याचा बी पण कंद येणारे जाड, हळदीचे कंद आपल्याला जाड निघाले पाहिजेत. यासाठी शेतकरी मित्रांनो आपण ध्यानात घ्या की आपल्या हळदीचे 60 दिवसापासून ते 120 दिवसापर्यंत एवढं जे नियोजन असते शेतकरी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्या हळदीला जवळपास 85 दिवस पूर्ण झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की आपल्या हळदीला एक कशाप्रकारे 3 ते 4 फुटवा निघालेला आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या हळदीला 3-3, 4-4 फुटवा जे निघाले आहे शेतकरी मित्रांनो, हा निघाला आहे असा बघू शकता शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला या फुटव्याचं जे नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला नियोजन असं करायचं आहे. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीला आज 80 दिवस 85 दिवस पूर्ण झालेले आहेत. आपण आजपर्यंत जे शेतकरी मित्रांनो नियोजन घेतलं, याचं आपण नियोजन असं घेतलं की आपल्याला 60 दिवसापासून 30 दिवसानंतर आपण एक बेसल डोस दिला. त्याच्यानंतर 60 दिवसानं परत आपण 1261 चिलेटेड जे फेरस येते ते फेरसिम नावानं ते सोडलं. त्याच्यानंतर आपण मुळाची पण तितकीच काळजी घेतली. मुळासाठी आपण मायक्रोरायझा वगैरे रूटमॅक्स होमिक जे येते ते सोडलं शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण 60 दिवसांना फुटवा निघायसाठी चांगला जाळ निघायसाठी आपण 1261 5 किलो हे आपण सोडलेलं आहे शेतकरी मित्रांनो. बघू शकता आपण आता जे शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला दाखवलं आहे, हे हा माझ्या हाती आहे मिक्सॉल्डी. हे चिलेटेड मायक्रोन्यूटन आहे शेतकरी मित्रांनो. हे ते 2 किलोच्या पॅकिंगमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्याला एकरी 2 किलो मायक्रोन्यूटन यासाठी सोडायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीला आज 80 दिवस पूर्ण झाले. 80 दिवसाचं आपण त्याच्यानंतर फुटव्याचं नियोजन दुसरं पण चांगलं केलं. पहिलं केलं 1261, आपण त्याच्यामध्ये एक सोडलं 13-40-13 आणि आता सोडलं आपण 0-60-20. 0-60-20 सोबत शेतकरी मित्रांनो काय होणार आहे, आपला जाळ निघणार आहे. जाळ फुटवा निघला की तो कंद जाळ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जाळ फुटवा निघला म्हणजे साहजिकच आहे की आपल्या शेतीतलं जे आहे जमिनीतलं हे आपल्याला मायक्रोन्यूट्रन जे आहे ते आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो मराठीत. मायक्रोन्यूट्रन जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला खूप आवश्यक आहे. कारण मायक्रोन्यूट्रन जर तुमच्या पिकाला चांगलं असेल तर तुमचे पानं पिवळे होणार नाही, तुमची एक समान जाळी होईल. जाळी झाल्यानंतर तुमचे कोण सारखे निघतील. शेतकरी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, सिलेटेड मायक्रोन्यूट्रन जे आहे ते 2 किलो माफिडा कंपनीचं मिक्सॉल्डी या नावाने आपण हे 2 किलो आज एकला सोडून दिलं आहे. आपण शेतकरी मित्रांनो काय केलं, पहिले याला 0-60-20 हे सोडलं काल. आज परत आपण मिक्सॉल्डी 2 किलो सोडलं शेतकरी मित्रांनो. हे बघू शकता. याला काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या हळदीचे फुटवे आहेत, आपल्या हळदीचे फुटवे निघणार आहेत 60-20 जाळ, त्याच्यासोबत त्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रन दिल्यामुळे ते पूर्ण हिरवेगार एक समान वाढ होणार आहे. याची आपल्याला सारखी वाढ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या एक शेतकरी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.